आजचा टॉपिक आहे मॅग्नेटिझम. यावर माहिती घेणार आहोत. पृथ्वी एक विशालकाय चुंबक आहे. चुंबकाचे सर्व गुणधर्म दर्शविले जातात. पृथ्वीला दोन पोल आहेत, एक साऊथ पोल आणि दुसरा नॉर्थ पोल. चुंबकीय बलरेषा ह्या आतल्या बाजूने साऊथकडून नॉर्थकडे वाहतात, तर बाहेरील बाजूने नॉर्थकडून साऊथकडे वाहतात. असे हे नैसर्गिक मंडल पूर्ण होते. मॅग्नेटिझम या टॉपिकमध्ये आपण खालील पॉईंट्स पाहणार आहोत. नंबर 1, स्टेट मॅग्नेटिझम, theory ऑफ मॅग्नेटिझम, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिझम, युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता आपण पाहणार आहोत चुंबक व चुंबकत्व, मॅग्नेट आणि मॅग्नेटिझम. The magnets are those which have the power to attract iron or alloy of iron ferrous material is called as magnet. For example, ferromagnetic material such as iron, steel, nickel, cobalt, etc. and attract or repel each other. चुंबक हे चुंबकीय पदार्थांना आकर्षून घेणाऱ्या घटकास चुंबक असे म्हणतात. चुंबकीय पदार्थ आयर्न, स्टील, निकेल, कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थांना तो आकर्षून घेतो. The property of material to attract piece of ferrous material is called as magnetism. चुंबकीय पदार्थांना आकर्षून घेणाऱ्या गुणधर्मास मॅग्नेटिझम असे म्हणतात. Theory of magnetism. Spinning electrons have a magnetic field. If the electrons are unbalanced in an atom, there will be net field. Magnetic domains are group of magnetic atoms that add their fields. पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला अणू असं म्हणतो. अणूमध्ये केंद्रक असतं, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. चुंबकीय पदार्थामध्ये एन आणि एस पोल हे ऑलरेडी प्रेझेंट असतात. जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये चुंबकीय पदार्थ येतो त्यावेळेस एका अलाइन दिशेमध्ये एक दिशेने वटलेले असतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइजची एक आकृती दिसते. त्या आकृतीमध्ये बघा, एन आणि एस पोल हे एका अलाइन ऑफ दिशेमध्ये आलेले आहेत, तर दुसरे हे विस्तृत दिशेमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर ॲनिमेशनमध्ये बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती फिरतात त्यावेळी जेव्हा तो पदार्थ चुंबकीय क्षेत्रात येतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स हा अनबॅलन्स होतो. असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळून एक चुंबकीय पदार्थ होतो आणि ती एक मॅग्नेटिक फील्ड बनते. A classical angular of the internal angular moments would be spinning motion of the electrons about the own axis. For this reason, it is referred to as the spin angular moments and the associated magnetic effect as a spin magnetic moment. एखादा पदार्थ जेव्हा चुंबक बनतो त्यावेळेस त्या पदार्थातील स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट कशी असते ते ह्या ॲनिमेशनमध्ये पाहावयास मिळते. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट्स. मॅग्नेटचे गुणधर्म खालीप्रमाणे आहेत. नंबर 1, द पॉईंट्स विच अट्रॅक्शन पॉवर इज मॅक्झिमम इज कॉल्ड एज पोल. इट हॅज अ 2 पोल, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. मॅग्नेटिक पोल्स ऑलवेजली एक्झिट इन पेअर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे चुंबकाच्या ज्या पॉईंट्सवर अट्रॅक्शन पॉवर ही मॅक्झिमम असते त्यास पोल म्हणतात. चुंबकास 2 पोल आहेत, एक साऊथ पोल आणि दुसरा नॉर्थ पोल. साऊथ पोल आणि नॉर्थ पोल अशी पेअर असते. ऑपोजिट्स पोल अट्रॅक्ट इच अदर अँड सेम पोल रिपल इच अदर. चुंबकामध्ये समान पोल हे प्रतिकर्षित होतात व असमान पोल हे आकर्षित होतात. Whenever a magnet is suspended freely in mid-air, it alwaysly pointed towards the north-south direction. चुंबकास हवेमध्ये सस्पेंड फ्रीली केले असता तो दक्षिण उत्तर स्थिर होतो. पोल पॉइंटिंग टुवर्ड्स जिओग्राफिक नॉर्थ इज नोन ॲज द नॉर्थ पोल. चुंबक अधांतरी हवेत फ्रीली ठेवला असता तो नॉर्थ दिशेला स्थिर होतो, त्यास नॉर्थ पोल असे म्हणतात. Pole pointing towards geographic south is known as the south pole. Types of magnet.
चुंबकाचे प्रकार. नंबर 1 परमनंट मॅग्नेट. नंबर 2 टेम्पररी मॅग्नेट. नंबर 3 इलेक्ट्रोमॅग्नेट. Units of magnetic flux. This is the larger unit of magnetic flux in Weber. 1 Weber equal to 1 multiplied 10 to 8 lines or Maxwell. 1 microweber equal to 10 to minus 6 Weber. Flux density. The flux density is the number of magnetic field lines per unit area of section perpendicular to the direction of flux. B equal to flux upon area. चुंबक हा कॉपर कॉइलमध्ये इन्सर्ट केला असता त्यामध्ये EMF इंड्यूस होते